I am Jagta Pisvi from Krishna Mahavidyalaya. Today we learn about first chapter Advanced Web Designing using the PPT. So let's start with intro. Information Technology Standard 12 Science. Next, let chapter 1 Advanced Web Designing. In this chapter, let's learn which concepts are used and studied in this chapter. Let's first, student can design the layout web pages using CSS. Web page means a simple text file created using HTML, and CSS means cascading style sheet. Next, students can learn to design the website. वेबसाईट आकर्षक कशी बनवायची ते ह्या चॅप्टरमधून तुम्ही शिकणार आहात. वेबसाईट म्हणजे काय? व्हॉट इज वेबसाईट? ए कलेक्शन ऑफ इंटरलिंक्ड वेब पेजेस कंटेनिंग टेक्स्ट, इमेजेस, ऑडिओ अँड व्हिडिओज हे सगळं वापरून तुम्ही एक आकर्षक वेबसाईट बनवू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही वेबसाईट व्हिजिट केल्या असतील www.google.com, त्याच्यानंतर www.ebalbharati.in अशा या www.yahoo.com अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट तुम्ही ओपन करून त्याच्यामध्ये माहिती सर्च करू शकता. अशा वेबसाईट तुम्ही स्वतः काय करू शकता? डिझाईन करू शकता. Then student can design the web form with validations. वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅलिडेशन्स वापरून आकर्षक पद्धतीनं फॉर्म तुम्ही क्रिएट करू शकता. हे तुम्हाला या चॅप्टरमधून शिकायचं. नेक्स्ट, स्टुडंट कॅन लर्न कन्सेप्ट ऑफ इमेज, मॅप अँड आयफ्रेम. इमेज, मॅप अँड आयफ्रेम ह्याच्या काय काय कन्सेप्ट आहेत, त्या कशा आकर्षक पद्धतीने तुम्हाला शिकता येईल, तयार करता येतील, ते ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही शिकणार आहात. Next, the aim is to give the skills to create HTML web pages using HTML5 and CSS. महत्त्वाचं एम काय आहे तर HTML लँग्वेज वापरून तुम्ही आकर्षक पद्धतीचे वेब पेजेस डिझाईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स्ड HTMLची नेक्स्ट व्हर्जन असणारी ही लँग्वेज वापरून तुम्ही वापरू शकता. HTML लँग्वेजेस का वापरायची तर HTML लँग्वेज ही वेब पेज तयार करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते, कारण या लँग्वेजमध्ये तुम्ही टॅग वापरून काय करू शकता? आकर्षक पद्धतीचं वेब पेज करू शकता. अँड CSS म्हणजे काय तर कास्केडिंग स्टाईल शीट. इन डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये पुढे तुम्ही नेक्स्ट शिकणार आहात. नेक्स्ट आहे या चॅप्टरमधला फर्स्ट पॉईंट 1.1 ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग. वेब पेज तुम्हाला कसं आकर्षक अद्ययावत बनवायचं आहे ते या पॉईंटमधून तुम्ही शिकणार आहात. इंट्रोड्यूस्ड टू बेसिक टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू क्रिएशन ऑफ वेब पेजेस. वेब पेज क्रिएट करण्यासाठी बेसिक काय काय लागतं ते याच्यामधून तुम्ही शिकणार आहात. नेक्स्ट, HTML इज an evolving language with different versions supporting different features. HTML लँग्वेज ही अतिशय साधी सोपी लँग्वेज आहे आणि या लँग्वेजला वेगवेगळे व्हर्जन सपोर्ट करतात आणि याचे फीचर्ससुद्धा चांगले आहेत. अतिशय आकर्षक पद्धतीने तुम्ही तुमची वेबसाईट डिझाईन करू शकता. नेक्स्ट, HTML5 इज करंटली युज्ड बिकॉज इट सपोर्ट्स मोबाईल टेक्नॉलॉजी. HTML5 ही HTMLची ॲडव्हान्स्ड व्हर्जन असणारी लँग्वेज आहे आणि ही लँग्वेज वापरून तुम्ही मोबाईलच्या वेगवेगळ्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आता हल्लीच्या काळामध्ये ॲडव्हान्स्ड मोबाईल आलेले आहेत, त्या लँग्वेजमध्ये तुम्ही तुमची
त्या लँग्वेज सगळ्या ह्या HTML5 काय करतात, सपोर्ट करतात. नेक्स्ट, द मेजर ब्राउझर्स आर गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी, ओपेरा अँड ॲपल सपोर्ट द फीचर्स ऑफ HTML5. HTML5 या लँग्वेजमध्ये जे काय तुम्ही वेब पेज क्रिएट कराल, ते वेब पेज क्रिएट करताना हे सगळे जे ब्राउझर आहेत, अतिशय चांगले ब्राउझर आहेत, या प्रत्येक ब्राउझरवर तुमचं आउटपुट डिस्प्ले केलं जाईल. याच्या अगोदर ओन्ली HTMLमध्ये कसं असायचं, तर फक्त इंटरनेट एक्सप्लोरर याच्यावर ते चांगलं आउटपुट तुम्हाला दाखवायचं. आता नाही, HTML5मध्ये काय आहे, तर वेगवेगळ्या ब्राउझरवर, हे चांगले ब्राउझर आहे, त्या ब्राउझरवर तुमचं आकर्षक पद्धतीनं वेब पेज डिस्प्ले केलं जाईल, त्याचं आउटपुट दाखवलं जाईल. नेक्स्ट पॉईंट 1.2 फॉर्म्स इन HTML5. फॉर्म कसे क्रिएट करायचे ते या पॉईंटमधून तुम्ही शिकणार आहात. आता इयत्ता 11वीमध्ये तुम्ही फॉर्म कंट्रोल काही शिकलेला आहात. वी हॅव स्टडीड डिफरंट कंट्रोल्स रिलेटेड टू फॉर्म लाईक टेक्स्ट, रेडिओ, चेकबॉक्स, सबमिट, रिसेट, सिलेक्ट अँड टेक्स्ट एरिया. हे काही फॉर्म कंट्रोल्स आहेत फॉर्म इलेमेंटचे, हे तुम्ही शिकलेला आहात. आणि अजून वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही काय करू शकणार आहात, फॉर्म इलेमेंट शिकणार आहात. द फॉर्म इलेमेंट काय काम करतं, तर महत्त्वाचं युजर इनपुट देत असतं. म्हणजे एखादा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा असेल, एखाद्या परीक्षेचा किंवा एखादी ऑनलाईन तुमची मीटिंग असेल, त्या मीटिंगचा फॉर्म, किंवा एखादं ऑनलाईन ॲडमिशन करायचं असेल तुम्हाला कॉलेजमध्ये, तर ऑनलाईन इंटरनेटवर वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म असतात. ते फॉर्म डिझाईन करण्यासाठी या लँग्वेजचा वापर केलेला जातो. आणि या लँग्वेजमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल्स वापरून हे फॉर्म तयार केलेले असतात. यूजर इनपुट सच ॲज कॉन्टॅक्ट डिटेल्स लाईक नेम, ॲड्रेस, सिंगल और मल्टिपल ऑप्शन्स फ्रॉम ग्रुप ऑफ ऑप्शन्स ॲज वेल ॲज क्लिअरिंग अँड सबमिटिंग डेटा एक्सेट्रा. यूजर इनपुटसाठी आपण काय करू शकता, एवढे सगळे फॉर्म कंट्रोल वापरून च्या मदतीनं तुम्ही माहिती इन्सर्ट किंवा फिलअप करू शकता. नेक्स्ट, HTML5 हॅज इंट्रोड्यूस्ड ॲडिशनल फॉर्म कंट्रोल्स विच कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर व्हॅलिडेशन पर्पजेस. व्हॅलिडेशन पर्पजेस म्हणजे काय, तर तुमचा फॉर्म अधिक आकर्षक पद्धतीनं, म्हणजे त्यामध्ये वेगवेगळी माहिती तुम्ही कशी जास्तीत जास्त देण्यासाठी अजून वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल्स तुम्ही शिकणार आहात. नेक्स्ट, ते कोणकोणते कंट्रोल्स आहेत ते आपण बघू. HTML5 ॲडव्हान्स्ड टॅग इनपुट इलेमेंट. HTML5 इंट्रोड्यूस्ड ए नंबर ऑफ न्यू इनपुट टाईप्स. आता कोणकोणत्या प्रकारचे नवीन इनपुट टाईप तुम्ही वापरणार आहात ते आपण बघू वन बाय वन. फर्स्ट इनपुट टाईप आहे टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा कलर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज डिफाईन्स ए कलर पिकर. जर टेक्स्ट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं नाव कलरमध्ये द्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कलर पिकर दाखवलं जातं. कलर पिकर म्हणजे एक कलरचा बॉक्स. आता तो कशा प्रकारचा आहे ते तुम्हाला नेक्स्ट प्रोग्राममध्ये मी त्याचं आउटपुट दाखवणार आहे, तेव्हा ते तुम्हाला दिसेल. नेक्स्ट आहे टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा नंबर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज डिफाईन्स ए फील्ड ऑफ एंटरिंग नंबर. नंबर तुम्हाला एंटर करण्यासाठी एक फील्ड उपलब्ध करून दिलेलं आहे. नेक्स्ट एलिमेंट टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा URL डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज डिफाईन्स ए फील्ड ऑफ एंटरिंग ए URL. तर हे फील्ड एलिमेंट वापरून तुम्ही त्या ठिकाणी URL देऊ शकता. म्हणजे एखादी लिंक, एखाद्या वेबसाईटची लिंक किंवा एखादं तुम्ही होम पेज क्रिएट केलं असेल, वेब पेज क्रिएट केलं असेल, इमेज तुम्हाला द्यायची असेल, तर तुम्ही इथून काय करू शकता, हा URL वापरून देऊ शकता. नेक्स्ट
element tag input type equal to double inverted comma image double inverted comma complete tag close defines an image as a submit button. एखादी इमेज तुम्ही सबमिट बटन म्हणून वापरू शकता. नेक्स्ट एलिमेंट आहे टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा डेट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज डिफाइन्स ए डेट पिकर विथ इयर कॉमा मंथ अँड डे. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक डेटचा पिकर दाखवलं जाईल, म्हणजे एक डेटचं बॉक्स दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये वर्ष, महिना आणि दिवस दाखवलं जाईल. जसं कॅलेंडरमध्ये पान असतं, त्या कॅलेंडरच्या पानामध्ये सुरुवातीला महिन्याचं नाव लिहिलेलं असतं, नंतर वार लिहिलेले असतात, नंतर दिनांक लिहिलेले असतं. हा असं पेज तुम्हाला तिथं डिस्प्ले करून दिलं जाईल आणि दाखवलं जाईल. आणि याच्यातून तुम्ही तुमची बर्थ डेट देऊ शकता सिलेक्ट करून, इयर मंथ अँड डे. नेक्स्ट आहे टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा ईमेल डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज डिफाइन्स ए फील्ड फॉर अँड ईमेल ॲड्रेस. तुम्ही तुमच्या एक कॉन्टॅक्टसाठी ईमेल तुमचा स्वतः तिथं देऊ शकता. नेक्स्ट HTML5 advanced tag input elements. HTML5 another input elements. Next tag input type equal to double inverted comma month double inverted comma complete tag close defines a month and year control in format YYMN. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचा मंथ देऊ शकता. नेक्स्ट एलिमेंट टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा रेंज डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज डिफाइन्स ए रेंज कंट्रोल डिफॉल्ट रेंज इज 0 to 100. यामध्ये तुम्ही मिनिमम 0 to मॅक्झिमम 100पर्यंत नंबर देऊ शकता. तर या ठिकाणी 2 ॲरो तुम्हाला दाखवले जातील बॉक्समध्ये. वरच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर नंबर वाढत जातात आणि खालच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर नंबर कमी होतात, म्हणजेच मिनिमम अँड मॅक्झिमम. नेक्स्ट एलिमेंट टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा डेट टाईम डॅश लोकल डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज defines a date picker that includes the year, month, day and time. In this element, a date picker display. In this picker, extra information is time display. या पिकरमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे टाईम दाखवलं जाईल, तिथून तुम्ही तुमचं टाईम सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टाईम डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज डिफाइन्स ए कंट्रोल फॉर एंटरिंग अ टाईम. तुम्हाला जे द्यायचं असेल ते तुम्ही कंट्रोल करू शकता. नेक्स्ट टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा वीक डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज डिफाइन्स ए वीक अँड इयर कंट्रोल. या ठिकाणी 2 तुम्ही ऑप्शन देऊ शकता, वीक म्हणजे आठवड्याचे वार आणि वर्ष पण देऊ शकता. नेक्स्ट आहे टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा सर्च डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. आता हा फील्ड कशासाठी वापरायचा, टेक्स्ट फील्ड, तर गुगल सर्च, याहू सर्च अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट आहेत. त्यामध्ये तुम्हाला माहिती शोधण्यासाठी एक सर्च बॉक्स दाखवलं जातं आणि त्याच्यापुढे एक दुर्बिणीचं चित्र दाखवलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये हे फील्ड घेऊ शकता, तिथूनही तुमचं काय करू शकता, वेगवेगळ्या वेबसाईट तुम्ही सर्च करू शकता. नेक्स्ट आहे टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा फाईल डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. This control is this input element is used for you upload your informations files like Aadhaar card, biodata, mark list, image, photo
हे वेगवेगळ्या पद्धतीचे फाईल तुम्हाला अपलोड करण्यासाठी हा फाईल एलिमेंट वापरू शकता. नेक्स्ट टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टेल डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. दिस फील्ड इज यूज्ड फॉर टू इन्सर्ट टेलिफोन नंबर. तुम्ही तुमचा टेलिफोन नंबर देण्यासाठी हे एलिमेंट वापरू शकता. आपण आता नेक्स्ट बघू. नेक्स्ट input restrictions. A list of some common input restriction is given below, a few of which can be used for validation purposes. फॉर्मचे व्हॅलिडेशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट रेस्ट्रिक्शन तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये आहे रेस्ट्रिक्शनमध्ये काय येतं तर ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट म्हणजे काय तर टॅगसोबत जो शब्द तुम्ही वापरता त्याला काय म्हणायचं ॲट्रिब्यूट. आता असे कोणकोणत्या प्रकारचे न्यू ॲडव्हान्स्ड ॲट्रिब्यूट तुम्ही यूज करू शकता त्याची ही लिस्ट आहे. पहिला ॲट्रिब्यूट डिसेबल. स्पेसिफाय दॅट ॲन इनपुट फील्ड शुड बी डिसेबल्ड. नेक्स्ट मॅक्स. स्पेसिफाय द मॅक्झिमम व्हॅल्यू फॉर ॲन इनपुट फील्ड. आता यामध्ये तुम्ही मॅक्झिमम नंबर देऊ शकता. नेक्स्ट मिन. स्पेसिफाय द मिनिमम व्हॅल्यू फॉर ॲन इनपुट फील्ड. मिनिमम व्हॅल्यूसुद्धा तुम्ही काय करू शकता या फील्डमध्ये देऊ शकता. व्हॅल्यू किंवा एखादा नंबर तुम्ही काय करू शकता देऊ शकता. पॅटर्न. पॅटर्नमध्ये काय येतं स्पेसिफाईज ए रेग्युलर एक्सप्रेशन टू चेक द इनपुट व्हॅल्यूज. ज्या काही त्या इनपुट व्हॅल्यू तुम्ही दिलेल्या आहेत त्या रेग्युलर चेक करण्यासाठी किंवा त्याचं एक्सप्रेशन बघण्यासाठी तुम्ही काय करू शकता हा पॅटर्न ॲट्रिब्यूट इनपुट एलिमेंटसोबत यूज करू शकता. नेक्स्ट रीड ओनली. एखादी फाईल तुम्ही करत असताना तिथं त्या फाईलमध्ये कुणीही चेंज करायचं नसेल तुम्हाला असं वाटत असेल तर त्या फाईलला तुम्ही रीड ओनली ॲट्रिब्यूट यूज करून काय करू शकता ती फाईल किंवा ते फील्ड रीड ओनली करू शकता. नेक्स्ट प्लेस होल्डर. प्लेस होल्डर attribute is for temporary label showing the purpose of a text field without requiring a label. एखाद्या ठिकाणी तुम्हाला लेबल दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी हा प्लेस होल्डर वापरू शकता. नेक्स्ट रिक्वायर्ड. स्पेसिफाय दॅट अँड इनपुट फील्ड इज रिक्वायर्ड मस्ट बी फिल आउट. जर एखादी आता सपोज ईमेल तुम्हाला द्यायचं असेल, ईमेल जर न भरता त्या विद्यार्थ्यानं किंवा त्या व्यक्तीनं पुढची माहिती भरली आणि तिथली ब्लँक सोडली तर ती माहिती परत फिल आउट करण्यासाठी किंवा तिथं ती नेक्स्ट ॲटो कम्प्लीट. स्पेसिफाईज वेदर ए फॉर्म ऑर इनपुट फील्ड शुड हॅव ॲटो कम्प्लीट ऑन ऑर ऑफ. आता ॲटो कम्प्लीट ऑन ऑर ऑफ. ॲटो म्हणजे दोन्ही क्रिया चालू किंवा बंद असतात आणि एखादी व्हॅल्यू तुम्हाला ऑन ठेवायची असेल किंवा ऑफ ठेवायची असेल तर तीसुद्धा तुम्ही इथून ठेवू शकता. नेक्स्ट ॲटो फोकस. एखाद्या तुमच्या महत्त्वाच्या माहितीवर फोकस करायचं असेल, दाखवायचे असेल, हायलाईट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ॲटो फोकस नावाचा ॲट्रिब्यूट यूज करू शकता. नेक्स्ट हाईट अँड विड्थ. स्पेसिफाईज हाईट अँड विड्थ यूज फॉर इमेज ओनली इमेज. त्या ठिकाणी तुमचा फोटो फॉर्ममध्ये ठेवायचा असेल, दाखवायचं असेल तुम्हाला तर स्पेसिफिक हाईट अँड विड्थ एक ठराविक साईज देऊन तुम्ही काय करू शकता तुमचा फोटो फॉर्ममध्ये इन्सर्ट करू शकता. नेक्स्ट मल्टिपल. मल्टिपल ॲट्रिब्यूट यूज फॉर स्पेसिफाय दॅट द युजर इज अलाउड टू एंटर मोर दॅन वन व्हॅल्यू इन द इनपुट एलिमेंट. दिस वर्क्स विथ इनपुट टाईप्स लाईक ईमेल अँड फाईल. एखादी फाईल अपलोड करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रेस्ट्रिक्शन देऊ शकता. ईमेल तुम्हाला 10 अक्षरी 10 अंकी, फाईल एकच किंवा 2च किंवा एवढ्या 25 KB 5 KB MB अशा स्थितीत तुम्हाला द्यायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही बंधनं ठेवू शकता. नेक्स्ट सम अदर युजफुल ॲट्रिब्यूट्स यूज्ड विथ इनपुट आर.
इनपुट इलेमेंट सोबत आणखीन काही तुम्ही ॲट्रिब्यूट यूज करू शकता. ते कोणकोणते? फर्स्ट आहे आय डी. आय डी मीन्स दिस इज यूज्ड टू आयडेंटिफाय द HTML element uniquely through the document object model. Next, class. Class, it is used to apply CSS style to the individual input element. तर हे कसं वापरायचं हे तुम्ही CSS मध्ये पुढं शिकणार आहात. नेक्स्ट आहे आता प्रोग्रॅम. आता आपण हे सगळे इनपुट एलिमेंट शिकलो, ते कशा पद्धतीनं वापरायचं ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा आता प्रोग्रॅम कसा तयार केलेला आहे. प्रोग्रॅमच्या सुरुवातीला काय लिहायचं? टॅग डॉक टाईप HTML टॅग क्लोज. नेक्स्ट टॅग HTML टॅग क्लोज. आता HTML जर तुम्ही नाही लिहिलं तर तुमचा प्रोग्राम हा होणार नाही, म्हणून सुरुवातीला HTML टॅग हा लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हेड टॅग येतो. हेड टॅग नंतर टायटलमध्ये फॉर्म तुम्हाला जे काही टायटल द्यायचं असेल पेजचं, वेब पेजचं, ते तुम्ही देऊ शकता. आता इथं आपण काय दिलं आहे तर फॉर्म्स इन HTML5 हे टायटल दिले आहे. त्याच्यानंतर टायटल टॅग क्लोज केला आहे, नंतर हेड टॅग क्लोज होतो. नंतर नेक्स्ट आहे बॉडी. तर हा सिक्वेन्सच आहे प्रोग्रामचा. हा तुम्हाला मी 11वीमध्ये शिकवलेला आहे, अजूनही पुढे शिकवणार आहे. नेक्स्ट बॉडी टॅग. बॉडी टॅगच्या अंडर तुमचा फॉर्म टॅग आणि अदर कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही टॅग वापरायचे ते वापरू शकता. फॉर्म. आता बॉडी टॅगमध्ये काय वापरलं आहे? पहिल्यांदा फॉर्म टॅग. फॉर्म टॅगमध्ये नेम ही व्हॅल्यू घेतलेलं आहे. नेममध्ये बघा काय घेतलं आहे? टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टेक्स्ट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट ॲटो कंप्लीट टॅग क्लोज आणि 2 टाइम्स BR टॅग. आता बघा इनपुट टाईप काय आहे तर युजर इनपुट आहे. त्याच्यासोबत तुम्ही टेक्स्ट वापरले. टेक्स्ट काय आहे तर इलेमेंट आहे आणि ॲटो कंप्लीट काय आहे तर ॲट्रिब्यूट आहे. त्याच्यानंतर BR टॅग 2 वेळा दिलेला आहे. कशासाठी तर तुमचं एक फील्ड झाल्यानंतर तिथं फॉर्म सुटसुटीत आकर्षक पद्धतीनं त्या फॉर्ममधली माहिती कळण्यासाठी आपण 2 लाईनमध्ये सोडणार आहोत. किंवा 1 लाईन सोडायचं असेल तर 1 BR टॅग देऊ शकता. 2 लाईन सोडायचे असेल तर 2 वेळा BR टॅग देऊ शकता. नेक्स्ट ईमेल टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा ईमेल डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज 2 टाइम्स BR टॅग. या ठिकाणी तुम्हाला ईमेलच्या बॉक्सला नेम काय द्यायचा आहे? ईमेल. या ठिकाणी तुम्ही ईमेल तुमचा इन्सर्ट करू शकता. नेक्स्ट डेट ऑफ इन्सेप्शन. तर या ठिकाणी तुम्हाला तुमची बर्थ डेट दाखवायची असेल, डिस्प्ले करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा डेट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा बी डेट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज. नेक्स्ट 2 टाइम्स BR टॅग. नेक्स्ट ऑफिस टाइम टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टाइम डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा यूजर अंडरस्कोर टाइम USR अंडरस्कोर टाइम डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज BR टॅग 2 टाइम्स. नेक्स्ट नंबर ऑफ इयर्स कंप्लीटेड बिटवीन 1 and 100 टॅग. आता हा कसं वापरायचं बघा. टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा नंबर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट मिनिमम इक्वल टू. इथं आता मिनिमम आणि मॅक्झिमम हे काय आहे तर ॲट्रिब्यूट आहे. मिनिमम किती व्हॅल्यू घेतल्या 1 अँड मॅक्झिमम 100. तर या ठिकाणी तुम्हाला 1 ते 100 यामधली तुम्ही व्हॅल्यू तिथे इन्सर्ट करू शकता किंवा सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट ऑफिस फोन नंबर टेलिफोन नंबर आपण बघितलेला आहे इनपुट एलिमेंट. ते कसं यूज केलेलं आहे? टॅग इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टेल डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट नेम इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा फोन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. यासाठी आता फोनचा पॅटर्न कसा वापरलेला आहे तो या पद्धतीनं दिलेला आहे आणि रिक्वायर्ड फील्ड आहे म्हणून इथं आपण रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे. त्याच्यानंतर 2 वेळा BR टॅग वापरलेला आहे. नेक्स्ट ॲड युअर होम पेज
आता होम पेज तुम्हाला इन्सर्ट कसं करायचं ते इथून तुम्ही देऊ शकता. URL आणि नेम काय द्यायचं तिचं, होम पेज. नेक्स्ट इनपुट टाईप. आता तुम्हाला बटन इन्सर्ट करायचं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. जी काही माहिती आहे ती तुम्हाला दाखवायची असेल, सबमिट करायची असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं आहे बघा. इनपुट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा इमेज डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट SRC इक्वल टू ज्या ठिकाणी इमेज ठेवली आहे त्या इमेजचा हा पाथ आहे, :/सबमिट बटन .png डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट अल्ट इक्वल टू क्लिक हिअर टू सबमिट. त्याची अल्टरनेट व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे क्लिक फॉर्म तुमचा हे वेब पेज रन झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनाच्या ऐवजी तिथं क्लिक हिअर टू सबमिट असं दाखवलं जाईल. आणि नेक्स्ट त्याच्यावर क्लिक केलं की तुमचा फॉर्म सबमिट होईल. आणि हा प्रोग्राम झाल्यानंतर शेवटी पहिल्यांदा फॉर्म क्लोज करायचा, नंतर बॉडी क्लोज करायचा, नंतर HTML क्लोज करायचा. या ठिकाणी इथं तुमचा प्रोग्राम संपलेला आहे. आणि हा प्रोग्राम जे काही नाव द्यायचं असेल ते नाव द्यायचं, forms.html एक्सटेन्शन द्यायचं आणि सेव्ह करायचं एक स्पेसिफिक फोल्डरमध्ये. आणि तिथून राईट क्लिक ओपन विथ ब्राउझर करायचं आणि मग तुमचं हे आउटपुट दिसेल. आता या ठिकाणी हे आउटपुट दिसते बघा. नेममध्ये पुढे टेक्स्ट बॉक्स दाखवलं आहे, पुढे काळी चौकोन बॉक्स दाखवलं आहे. आता याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर हा कलर पिकर आपण शिकलेलं एलिमेंट, तर हा कलर पिकर तुम्हाला दाखवलं जाईल. यामधून तुम्ही हवा तो कलर यूज करून काय करू शकता, तुमच्या नेम जे काही तुम्ही लिहिणार आहात त्याला कलर देऊ शकता. त्याच्यानंतर ईमेल, डेट ऑफ इन्सेप्शन. आता ह्याचा पण एक डेट पिकर आहे, तो आपण नेक्स्ट बघू. आता बघा या ठिकाणी तुम्हाला डेट पिकर कसा असतो तो दाखवलेला आहे बघा. ऑगस्ट महिना 2020 ऑगस्ट महिन्याचं महिना दाखवला आहे, वर्ष दाखवले, वीक दाखवलेत आणि डेट दाखवलेत. या पद्धतीनं हा डेट पिकर तुम्हाला डिस्प्ले केला जाईल. या ठिकाणी तुम्ही तुमची बर्थ डेट इन्सर्ट करू शकता. नंतर नेक्स्ट ऑफिस टाईम तुम्ही द्यायचं ते देऊ शकता. नंतर नंबर ऑफ इयर्स कंप्लीटेड 1 to 100. इथं बघा 2 ॲरो दाखवलेले, ते एक वरचा आणि खर्च मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्ही इन्सर्ट करू शकता. ऑफिसचा फोन नंबर देऊ शकता. ॲड युअर होम पेज, जे काही लिंक द्यायचं असेल किंवा तुम्ही तुमचं होम पेज क्रिएट केलं असेल तर तेही तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करायचं. ठीक आहे, ओके. सो टुडे we stop here in this video. If you have any doubt, please comment in this video. So see you in next video. Thank you.